नमस्कार मित्रांनो, माऊली ॲग्रीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला जो काही टॉपिक आहे तो आपण या ठिकाणी आज इंडियन पॉलिटी म्हणजे काय भारतीय राज्यव्यवस्था याची आपण नवीन बॅच आपण काय करत आहोत, लॉन्च करत आहोत, सुरू करत आहोत, बरोबर। तर या ठिकाणी आज आपल्याला काय या ठिकाणी काय करायचं आहे की आपल्या बॅचचे जे काही सिलेबस आहे तो कोणत्या पद्धतीने आहे किंवा नेमकं आपण या बॅचमध्ये कोणता सिलेबस आपण कव्हर करणार आहोत याचे आपण विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत किंवा नेमकं याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहा या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण बॅचचं जे काही ड्युरेशन आहे ते पण किती माझ्या माहितीस्तव आपण 60 दिवस घेण्याऐवजी आपण काय करूया, एक 80 दिवस नेमकं याचं काय ड्युरेशन घेऊया, बरोबर आहे। म्हणजे आपली इंडियन पॉलिटी आणि इंडियन इकॉनॉमीचं आपण ड्युरेशन जास्तीत जास्त किती ऍक्सेस किती दिवस भेटेल असं सांगितलं तर 100 दिवस, बरोबर आहे। तर तसे याचं नेमकं 80 दिवस नेमकं याचं काय तुम्हाला ऍक्सेस मिळून जाईल किंवा नेमकं याचे ड्युरेशन तुम्हाला मिळून जाईल किंवा ड्युरेशन तितकं असेल, बरोबर। हा, तर मग आता भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये नेमकं आपला कोणत्या कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा असेल तर यामध्ये प्रामुख्याने पहा एक यात महत्वाची गोष्ट आहे की आपण सर्वजण अभ्यास करतो, आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये ज्यावेळेस नेमकं आपण हे टॉपिक ज्यावेळेस शिकले त्यावेळेस नेमकं तेवढ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण जे काही संकल्पना आहे किंवा जे काही कन्सेप्ट असतील त्या आपल्या जितक्या कळायला पाहिजे होत्या त्या प्रमाणात आपल्याला कळलेल्या नाहीत, बरोबर आहे। अशी संधीची मानसिकता असते। या ठिकाणी उघड करून किंवा नेमकं त्याला तुमच्या भाषेत सांगण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे आणि आपण सुद्धा नेमकं प्रत्येक जे काही कन्सेप्ट सांगल्या जातील त्या कन्सेप्ट आपण स्वतःच्या भाषेमध्ये त्याला इंटरलायझेशन आपल्याला स्वतःला करता आलं पाहिजे, तरच नेमकं या ही जी काही बॅच आहे या बॅचचा सर्वांना काय फायदा होईल। तर यामध्ये आपण असंही समजून घ्यायचं नाही की बाबा ग्रामीण भागामधील हा प्रयोग आहे, यामध्ये असं वेगळं किंवा नेमकं असं भयानक असं काही नेमकं शिकण्यासारखं नाही अशातलं भाग नाही, बरोबर। कारण का ही मानसिकता आपल्यामध्ये काढून टाका आणि आपल्याला यामध्ये काय करायचं, बरं जरी चांगलं नसेल योग्य आहे, बरोबर आहे। त्यामध्ये जे काही चांगले घटक आहेत ते तर आपण घेतले पाहिजेत, बरोबर। हा एक वैयक्तिक भाग झाला। आता आपण आपल्या सिलेबसकडे जाऊया। तर आता या ठिकाणी आपल्याला सिलेबस कोणता बघायचा आहे, म्हणजे आपल्याला भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेचं काय काम आहे, कायदेमंडळाचं काय काम आहे, कार्यकारी मंडळाचं काय काम आहे, परत त्या ठिकाणी आपल्याला जसे की लोअर कोर्ट असेल, हाय कोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, बरोबर। हे जे काही दावा करणारे जे काही कोर्ट आहेत या कोर्टाचा कोणत्या ठिकाणी समावेश केला जातो, परत आपले मूलभूत हक्क असतील, बरोबर आहे। मूलभूत हक्काचं संवर्धन कशा पद्धतीने आपल्या राज्यव्यवस्थेमध्ये केलं जातं आणि जर आपल्या मूलभूत हक्काचं जर नेमकं उल्लंघन झालं तर आपण नेमकं त्यासाठी आपल्याला कुठं दाद मागता आली पाहिजे, बरोबर आहे। या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला या राज्यघटनेने दिलेला आहे आणि आपला हा जो हक्क आहे, हा जो मूलभूत हक्क आहे आपला कोणी हिरावून घेऊ शकत नाही, बरोबर आहे। हे आपण सर्वांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि जर हिरावून घेतला असेल तर आपला कोणत्या आर्टिकल अंतर्गत आपला त्यावर आक्षेप घेता येईल हे देखील यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्यासाठी माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी आपल्याला इकॉनॉमी आणि नेमकं दुसरं काय पॉलिटी, बरोबर आहे। या दोन घटकाचं आपल्याला एक जीवन जगण्यासाठी नेमकं एक या विषयाचं आपलं ज्ञान असणं आवश्यक आहे, बरोबर। हा, आणि त्यातल्या त्यात नेमकं दुसरा विचार जर करायला गेला तर भारत हा नेमकं काय जगातील आवाढवी लोकसंख्या आहे, बरोबर आहे। आणि जगातील आवाढवी लोकसंख्या असल्यामुळे भारत सरकारला किंवा भारताचं जे काही केंद्र सरकार आहे केंद्र सरकारला भारतातील जेवढी लोकसंख्या आहे त्यांना योग्य ते प्रमाणात नेमकं शिक्षण देतं, बरोबर आहे। पण तिथलं शिक्षण जे आहे ते नेमकं कसं आहे तेवढं त्या मुलापर्यंत त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही आणि सर्वांगीण विकास होऊ शकत नसल्यामुळे त्या ठिकाणी त्याला आर्थिक दुर्बलता, दारिद्र्य, बरोबर आहे, अशा वेगवेगळ्या समस्यांना तो भेडसावतो आणि भेडसावण्यामुळे या शिक्षण व्यवस्थेपासून तो काय होतो, दुरावला जातो आणि दुरावला गेल्यामुळे त्याला कुठल्याही पद्धतीचा फायदा होत नाही आणि तो या शिक्षणापासून वंचित होतो आणि हे जे काही कायदे असतील किंवा जे काही अर्थव्यवस्था आहे, जे काही राज्यव्यवस्था आहे या सर्व गोष्टीपासून तो दुरावतो आणि त्याला कुठल्याही पद्धतीचं काय नसतं, ज्ञान नसतं, बरोबर आहे। मग आपण कोणत्याही स्टेपमध्ये असाल, ज्यांनी सुरुवात केली असेल स्पर्धा परीक्षेची, ज्यांनी केली नसेल, बरोबर, सर्वांसाठी फायदेशीर व्याज आहे। त्यासाठी म्हणजे याचं जे काय याचा जो काही दृष्टिकोन आहे तुमचा बघण्याचा टाइमपास नसून एक प्रकारचा चांगला मला काहीतरी हवा आहे यामध्ये म्हणून तुम्ही सर्वांनी शिकलं पाहिजे, बरोबर। तर पहा या ठिकाणी मी मांडून ठेवलेलं आहे भारताचे संविधान, बरोबर आहे। आता भारताचं संविधान आपण म्हणतो, बरोबर आहे। आपला शाळा शिकवित असताना आपल्याला काय असतं, एक मोरी आपल्या समोर एक पुस्तक असतं, बरोबर। पुस्तकाच्या माहितीस्तव त्यामध्ये अनुक्रमिका असते आणि अनुक्रमिकेनुसार आपण धडी वाईज नेमकं टॉपिक वाईज चालत असतो, बरोबर। तसं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये सुद्धा नेमकं भारताची राज्यव्यवस्था किंवा भारतातील लोकशासन जे आहे, भारताचं जे काही लोकप्रशासन आहे या लोकप्रशासनाला व्यवस्थितरित्या घेऊन चालण्यासाठी आपल्याला कोणत्या घटना किंवा कोणते नियम घालून दिले आहेत आणि प्रत्येक घटक कसा असतो नियमानुसार चाललं तर नेमकं त्या ठिकाणी नियमावली सिद्ध होते, बरोबर। तर या ठिकाणी आपल्याला हा नियम कोणता या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला भारताचे संविधान या संदर्भात माहिती जाणून घ्यायची आहे। तर पहा
आता यामध्ये आपल्या गोष्टी कोणत्या कोणत्या कव्हर केल्या जाणार त्याचा आपण या ठिकाणी सिलेबस या ठिकाणी मांडून ठेवलेला आहे. तर भारताचं संविधान, तर संविधान काय करतं, संविधान हे काय असतं, एक नियमाचं पुस्तक असतं, बरोबर आहे. जसे की मी तुम्हाला उल्लेख केला, आताच केला होता उल्लेख, की जसे की आपल्याला कोणती मांडणी जर करायची असेल तर आपण कोणत्या ना कोणत्या नियमाच्या पद्धतीने आपण त्याचा वापर करून आपण पुढील जीवनामध्ये आपली वाटचाल करत असतो. तसं आपल्या भारतामध्ये जे काही लोकप्रशासन आहे त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी किंवा जे काही आपलं कार्यकारी मंडळ आहे ते भारतीय लोकांना कशा पद्धतीनं सावरतं किंवा नेमकं त्यांना कशा पद्धतीने आटोक्यात आणतं किंवा त्यांच्यावर जे काही निधी खर्च केला जातो ते कोणत्या कायद्याअंतर्गत खर्च केले जातात किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने अधिकार आहे, बरोबर आहे. किंवा नेमकं कधी कधी ते जे काही कार्यकारी मंडळ जे काही भारताची सत्ता चालवणारे जे काही व्यक्ती आहेत ते कधी करप्ट होऊ शकतात का, बरोबर आहे. आणि त्यांनी करप्ट होऊ शकू नये, बरोबर आहे. किंवा नेमकं त्यांना आपलं जे काही प्रशासन आहे ते करप्ट करता कामा नये. आणि जरी करप्ट जर होत असेल तर भारतातील प्रत्येक कोणता ना कोणता नागरिक होऊन त्यावर आक्षेप घेऊ शकतो. यासाठी या ठिकाणी हे नियमाचे पुस्तक आपण या ठिकाणी पाहत आहोत, बरोबर. तर नियमाचं पुस्तक का म्हटलं जातं हे याचं साधारण स्वरूप आहे. तर या ठिकाणी याला आपल्या भारतीय प्रशासनामध्ये भारताच्या संविधानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे, बरोबर आहे. त्याला इंग्रजीमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन असं उल्लेख करू शकतो. तर या ठिकाणी भारताचं संविधान याचा आपण जास्त म्हणजे असं फायदेशीर काय करणार विचार करणार आहोत. पुन्हा दुसरी गोष्ट आहे संविधानाची निर्मिती प्रक्रिया, बरोबर आहे, सर्वांना माहित आहे. आता आपल्याला ह्या सुद्धा गोष्टी या ठिकाणी कव्हर करायच्या. म्हणजे थोडक्यात आता पहा, ब्रिटिशांच्या पूर्वीचा काळ, बरोबर आहे, ब्रिटिशांच्या पूर्वीचा काळ, परत नेमकं ब्रिटिशांचा काळ आणि ब्रिटिशाच्या नंतरचा म्हणजे थोडक्यात भारत स्वतंत्र प्राप्तीनंतरचा काळ, बरोबर आहे. म्हणजे या तिन्ही काळामध्ये आपल्याला प्रशासन कसं होतं, बरोबर आहे, याची प्रशासनाची घडी कशी होती, बरोबर, या सर्व बाबीचा या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणजे थोडक्यात आता संविधानाची निर्मिती, कारण का भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर आपल्याला पण आपल्या देशावर भारतावर कोणाची सत्ता होती, इंग्रजांची सत्ता होती, बरोबर आहे. बरं आपण भारतच म्हणून चालणार आहोत का, नाही. कारण का आपल्याला भारतासोबत नेमका बऱ्याच देशासोबत काय करायचं, कम्पॅरिझन करायची किंवा त्यांच्यासोबत तुलना करायची, बरोबर. म्हणून या ठिकाणी संविधानाची निर्मिती प्रक्रिया, ही निर्मिती प्रक्रिया कशा कोणत्या अवस्थेतून निर्मिती म्हणजे संविधान निर्मिती करण्यासाठी कोणत्या अवस्थेतून जावं लागलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, त्यामध्ये कोणकोणत्या वैशिष्ट्याचा उल्लेख केलेला आहे, बरोबर आहे. किंवा कायद्याची चौकट कशा पद्धतीने निर्माण केली आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती, बरोबर आहे. संविधान लवचिक आहे का, ताठर आहे का, या सर्व बाबीचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत, बरोबर. संविधानाचे तत्वज्ञान काय सांगतं, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे आणि समाजवादी आहे. आता संविधान तर काय सांगतं की लोकांद्वारे चाललेलं जे काही राज्य असतं त्याला आपण काय म्हणतो, लोकशाही म्हणतो, बरोबर आहे. लोकशाही स्थापन करण्यासाठी आपल्या संविधानाची काय होते, मदत होते. आणि कोणत्याही भारतातील व्यक्तीवर कुठल्याही पद्धतीची त्याच्या मूलभूत हक्कावर काय येऊ शकत नाही, गदा येऊ शकत नाही. कशामुळे, या संविधानाच्या नियमाच्या पुस्तकामुळे, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे यामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक शब्द कोणते लक्षात ठेवायचे, धर्मनिरपेक्ष, बरोबर आहे, किंवा सर्व धर्म समभाव या न्यायाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सर्व गोष्टीसाठी न्याय द्यायचा आहे. लोकशाही आणि समाजवादी, बरोबर आहे. त्याच्यानंतर मूलभूत हक्क, बरोबर, फंडामेंटल, याला काय राईट म्हणता येईल. किंवा त्याच्यानंतर संपत्तीचा हक्क. आता या ठिकाणी महत्वाचा उल्लेख म्हणजे या ठिकाणी कन्सेप्ट आहे आपलं काय, संपत्तीचा हक्क. या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे आर्टिकल म्हणजे काय, कलम. या सुद्धा बाबीचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये मी उल्लेख करून सांगत की आर्टिकल घटना दुरुस्तीमध्ये जर बदल करायचा असेल, आपल्याला यायचं या ठिकाणी घटना दुरुस्तीचा आहे. घटना दुरुस्तीमध्ये जर बदल करायचा असेल तर आर्टिकल नेमकं आपलं कोणतं 368 कलम आपण वापरत असतो. आणि 368 या कलमाअंतर्गत आपण कोणत्याही म्हणजे भारतीय संविधानाच्या घटनेमध्ये काय घटना दुरुस्ती आपण त्याच्यामध्ये करू शकतो, बरोबर आहे. परंतु संपत्तीच्या मूलभूत हक्क यामध्ये आर्टिकल आहे 39B, बरोबर. 39B आणि C हे दोन घटक आहेत. 39B मध्ये काय सांगितलं, संपत्तीचा हक्क. यामध्ये की त्याचा असा उल्लेख केला जातो की 39B काय सांगतं की संपत्तीचं काय असलं पाहिजे, समान वाटप झालं पाहिजे, बरोबर. हे 39B आर्टिकल मध्ये उल्लेख केलेला आहे. आणि 39C काय सांगतं, संपत्तीचं काय करता येणार नाही, केंद्रीकरण करता येणार नाही, बरोबर. आता हे आपण वैयक्तिक ज्यावेळेस आर्टिकल असते त्यावेळेस आपण त्याचा योग्य पद्धतीने विचार करणार आहोत. थोडक्यात आपण संपत्तीचा हक्क या मूलभूत हक्काच्या दर्जात झालेला बदल, म्हणजे हे जे काय मूलभूत हक्क आहे त्या मूलभूत हक्काच्या दर्जामध्ये काय झाला, बदल झाला, याची देखील संकल्पना आपल्याला पूर्ण बघायची आहे. पुन्हा सर्वात महत्वाची गोष्ट, शिक्षणाच्या हक्काच्या मूलभूत हक्कामध्ये समावेश. शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कामध्ये काय आलेला आहे, समावेश आहे. जसं की माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण. तसं या ठिकाणी शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कामध्ये काय करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. याबद्दल किंवा नेमका राईट टू एज्युकेशन, राईट.
त्याच्यानंतर राजाच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आता राजाच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत? मूलभूत हक्क कोणते, त्यांच्यामध्ये परस्पर संबंध कोणता, त्याच्यानंतर DPSP बरोबर. DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी बरोबर. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी याचं फुल फॉर्म आहे. याचा देखील आपण या ठिकाणी विचार करणार आहोत बरोबर. त्याच्यानंतर मी आता काय सांगितलं सर्वांना माहिती आहे की हा काय आहे, प्रकारचा अभ्यासक्रम आहे. कामाचा हक्क. कामाचा हक्क म्हणजे नेमकं मनरेगा बरोबर आहे, रोजगार राईट. माहितीचा अधिकार, मूलभूत कर्तव्ये, याला आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणू बरोबर. त्याच्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारतातील जी काही न्यायव्यवस्था आहे जसे मी तुम्हाला उल्लेख केला होता, लोअर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हाय कोर्ट आणि दुसरा शेवटचा कोणता आहे, सुप्रीम कोर्ट बरोबर. सर्वांना उल्लेख म्हणजे माहित असावं की जर आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर आपण साधारण अवस्था म्हणजे कोणत्या कोर्टमध्ये जातो, लोअर कोर्ट. म्हणजे लोअर कोर्ट म्हणजे उदाहरण थोडक्यात आपलं काय असतं, तालुका न्यायालय असतं. पुन्हा नेमकं तालुका न्यायालयामध्ये आपला जर न्याय मिळत नसेल तर आपण कुठं जातो, जिल्हा न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट. आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जर आपल्याला नेमकं त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर आपण कोणत्या न्यायालयामध्ये अपील करतो, आपलं काय हायकोर्ट राईट आहे. आणि हायकोर्टामध्ये जर आपल्याला मिळत असेल न्याय तर आपण पुन्हा नेमकं शेवटची स्टेप नेमकं आपण कोणीकडे जातो, सुप्रीम कोर्ट. म्हणजे थोडक्यात मला सांगायचंय की यामध्ये आपलं काय लोअर कोर्ट, हाय कोर्ट, लोअर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि शेवटचा म्हणजे त्याच्या अगोदरचा कोणता हाय कोर्ट आणि त्याच्या शेवटचा नंतर पुढचा सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट हे काय आहे, अपिलाचं न्यायालय त्याला ओळखलं जातं. त्यामध्ये योग्य तो न्याय दिला जातो. आणि आपल्या मूलभूत हक्काचं जर याच्यावर कोणी उल्लंघन जर करत असेल तर आपल्याला आर्टिकल 32 नुसार नेमका सरळ सरळ ह्या तिन्ही कोर्ट सोडून द्यायचे, डायरेक्ट आपण सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकतो बरोबर. म्हणजेच या ठिकाणी स्वतंत्र न्यायव्यवस्था, भारताची स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे बरोबर आहे. आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था काय करते, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ बरोबर आहे. या सर्वांवर नेमकं देखरेख हे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कार्य करतात का करत नाही याचं एक निरीक्षण करण्याचं काम नेमकं कोण करत असतं, स्वतंत्र न्यायव्यवस्था करत असते. घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि भारतीय संविधानात आजवर झालेल्या घटना दुरुस्ती बरोबर. मी चालता बोलता उल्लेख केलेला आहे की घटना दुरुस्ती ज्यावेळेस आपल्याला करायची आहे त्यावेळेस नेमकं आपल्याला आर्टिकल 368 नुसार चालावं लागेल. आणि 368 नुसार नेमकं काय होते, घटना दुरुस्ती होते. मी या ठिकाणी उल्लेख करेल की आर्टिकल बरोबर आहे, हे आर्टिकल किती 368 बरोबर आहे. 368 नुसार आता आपली पहिली मी तुम्हाला उल्लेख केला आहे की घटना दुरुस्ती किंवा नेमकं आर्टिकल 368 याची आपण स्त्रीगणेशा या ठिकाणी केली आहे. सर्वांना लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा प्रश्न आपल्याला पडेल की घटना दुरुस्ती कोणत्या आर्टिकल नुसार केली जाते, आर्टिकल 368 नुसार आपल्या भारतीय संविधानामध्ये काय घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आर्टिकल 368 नुसार भारतीय प्रशासनाला आहे बरोबर. त्याच्यानंतर संविधानात आजवर झालेल्या घटना दुरुस्ती, आता एकच घटना दुरुस्ती आहे का नाही, अशा अनेक घटना दुरुस्ती झाल्या. त्या घटना दुरुस्ती झालेल्या असतात याचा इतिहास पण आपल्याला या ठिकाणी लगेच काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आपल्याला याचं जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तसेच आपल्याला या ठिकाणी न्यायालयीन पुनर्वलोकन आणि घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याचा सिद्धांत या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. तर हे जाणून घेण्याच्या अगोदर आपला सरकार म्हणजेच काय या ठिकाणी याचा पण विचार करायचा आहे. तर पहा या ठिकाणी सरकार म्हणजे एखादा एक जसे की फिल्मी पिक्चर म्हणून आपण त्याचा सरकार म्हणून उल्लेख करू शकणार नाही की आपलं महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र चालवणारे जे काही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत कोण, उद्धव ठाकरे बरोबर आहे, यांना आपण काय म्हणू शकतो, सरकार म्हणू शकतो बरोबर आहे. त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आपण काय म्हणू शकतो, सरकार म्हणू शकतो बरोबर. किंवा आपलं जर काय जिल्ह्याचा काय असेल, कलेक्टर असेल, हे देखील एक प्रकारचा काय सरकारचा घटक आहे बरोबर. हे झालं सरकार. पण सरकारच्या आपल्याला दोन डेफिनेशन बघायला भेटतील. डेफिनेशन म्हणजे काय असतात, त्याच्या व्याख्या असतात बरोबर. आता पहा या ठिकाणी ब्रॉड डेफिनेशन आणि या ठिकाणी नॅरो डेफिनेशन बरोबर. आता ब्रॉड डेफिनेशन आणि नॅरो डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला काय यामध्ये मोडतो पहा. या ठिकाणी पहिला घटक आहे कायदेमंडळ बरोबर, कायदेमंडळ राईट, कायदेमंडळ. त्याच्या अंतर्गत मोडतो कार्यकारी मंडळ राईट. आणि त्याच्या अंतर्गत मोडतो न्यायमंडळ ओके, मंडळ मी अंतर्गत मोडतो हा नेमका शब्द चुकीचा असून या ठिकाणी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे 3 स्तर असतात यामध्ये बरोबर. मग आता या ठिकाणी ब्रॉड डेफिनेशन मध्ये या तिन्ही घटकाची नेमकं मोठ्या प्रमाणात मांडणी केली जाते. आणि नॅरो डेफिनेशन आणि ब्रॉड डेफिनेशन आपण नेहमी कोणत्या डेफिनेशनचा वापर करतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या डेफिनेशनच्या वापरानुसार आपण साधतो हे पण आपल्याला बघायचे. तर कायदेमंडळ काय, आता या ठिकाणी जर आपण कायदेमंडळ म्हणजे कायदा करणारं शासन असतं बरोबर. आता या ठिकाणी एक उल्लेख करतो मी या ठिकाणी केंद्र स्तर बरोबर. याचे स्तर किती असतात, 2 असतात. आणि एक दुसरा स्तर कोणता असतो, राज्य स्तर राईट. केंद्र स्तरामध्ये जर विचार केला तर याला आहे पहा
याचा विस्तार करता येतो पुढे आपल्याला. इथं काय होतं, कायदे मंडळ, बरोबर आहे, कायदे मंडळ, राईट आहे, कायदे मंडळ. आणि कायदे मंडळ म्हणजे काय असतं, या ठिकाणी एक प्रकारचं संसद, राईट, संसदेचे पुन्हा नेमकं दोन भाग पडतात. एक पहिला भाग आहे लोकसभा, बरोबर, लोकसभा आणि दुसरा भाग आहे या ठिकाणी राज्यसभा, राईट, राज्यसभा. हे काय करतं, कायदे, ह्याला दोन्ही घटकांना म्हणून काय म्हणतो आपण, कायदे मंडळ, लोकसभा राज्यसभा या दोन्हींची मिळून काय असते, संसद असते. संसदेला काय म्हणतो आपण, कायदे मंडळ म्हणतो. कायदे मंडळ कुठे असतं, केंद्रामध्ये असतं, बरोबर, हे बघितलं. मग आता राज्यामध्ये जर विचार केला तर राज्याचा जर विस्तार बघितला तर आपल्या या ठिकाणी दिसून येईल काय, विधिमंडळ, राईट, हा, हे विधिमंडळ. विधिमंडळाचा विचार केला तर विधिमंडळाला आपण काय, ओके, विधिमंडळ झालं. विधिमंडळाचे दोन प्रस्ताव मांडले जातात. त्या ठिकाणी पहिला आहे विधानसभा, राईट, आणि दुसरा आहे विधान परिषद, राईट, विधान परिषद, राईट. हा, आता या ठिकाणी म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे कायदे मंडळामध्ये एवढे घटक मोडले जातात. कायदे मंडळ, संसद, लोकसभा, राज्यसभा, बरोबर आहे. लोकसभा हे नेमकं आपलं काय, जनतेचं प्रतिनिधित्व करणारं असतं, त्यामुळे याला कनिष्ठ सभागृह म्हणतात. आणि राज्यसभा राज्याचं प्रतिनिधित्व करणारं असतं म्हणजे याला राज्यसभा किंवा नेमकं याला वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. आणि विधिमंडळ सुद्धा नेमकं हे काय, थोडक्यात जनतेचं प्रतिनिधित्व करणार आहे. आणि विधान परिषद हे राज्याचं प्रतिनिधित्व, आता नेमकं हे वरिष्ठ सभागृह असतं, हे कनिष्ठ सभागृह असतं, बरोबर आहे. दोन्ही घटक आपण बघितलेले आहे. कायदे मंडळ काय करतं, कायदा करतं. आणि कायदा केल्याच्या नंतर तो कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य कोणापासून घडतं, या ठिकाणी कार्यकारी मंडळ. तर कार्यकारी मंडळ, आता या ठिकाणी सुद्धा नेमकं आपण एक या ठिकाणी स्तर टाकू. तर पहा, पहिला स्तर आहे या ठिकाणी केंद्र सरकार, बरोबर आहे, हे केंद्र. आणि या ठिकाणी काय असतो, राज्य, राईट. केंद्रामध्ये मोडले जातात PM प्लस म्हणजे प्राईम मिनिस्टर, PM प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर, राईट. आणि या ठिकाणी राज्यामध्ये मोडले जातात चीफ मिनिस्टर, बरोबर आहे. चीफ मिनिस्टर म्हणजे चीफ मिनिस्टर प्लस या ठिकाणी काय, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ, या ठिकाणी पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ. हे काय करतात, जे काय कायदा केला आहे तो त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य नेमकं या कार्यकारी मंडळाकडून घडत असतं, बरोबर. आता पहा, हे कायदे मंडळाने काय केला, कायदा केला. कार्यकारी मंडळाने काय केलं, त्याची अंमलबजावणी केली, बरोबर. मग आता कायदे मंडळ कायदा करून एकड होतो, कार्यकारी मंडळ काय करतो, त्याची अंमलबजावणी करतो. परंतु या दोघांवरही निरीक्षण ठेवण्याचं कार्य कोणाकडून घडतं, या ठिकाणी न्यायमंडळ. या ठिकाणी न्यायमंडळाला विशेष श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासारखं आहे या ठिकाणी. कारण का, हे काय करतं की जे काही या ठिकाणी कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, यांनी जो काय कायदा बनवलेला आहे तो काय नेमकं संविधानाच्या चौकटीत राहून बनलेला आहे का. त्याच्यानंतर कार्यकारी मंडळाने जो काही याची अंमलबजावणी केली ती देखील नेमकं या ठिकाणी कुठं करप्शन घडलेलं आहे का याची पडताळणी बघण्याचं कार्य नेमकं कोणाकडून होतं, न्यायमंडळाकडून. म्हणजे तपासणी करण्याचं कार्य नेमकं कोणाकडून घडतं, न्यायमंडळाकडून. म्हणजे न्यायमंडळ आपण थोडक्यात इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे, ज्युडिशियरी, बरोबर. हा, आणि हा झाला एक्झिक्युटिव्ह. आणि कायदे मंडळ आपण थोडक्यात म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तिन्ही घटकाचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आता सर्वांना महत्वाचा विषय मला एक प्रश्न टाकायचा आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये ब्रॉड डेफिनेशन पाहतो का नॅरो डेफिनेशन पाहतो, बरोबर. तर मला सांगायचंय की ब्रॉड डेफिनेशन नेमकं एवढी, म्हणजे ब्रॉड डेफिनेशन मध्ये आपण सहसा नेमकं विचार करत नाही. कारण का एवढे जिम्मेदार असतात त्याच्यामध्ये ब्रॉड डेफिनेशन मध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. मग एवढे जिम्मेदार सहजासहजी होऊ शकत नाही. मग सरासरी आपण जर सहज विचार केला तर ब्रॉड डेफिनेशन मध्ये फक्त एकमेव कोण असतो, कार्यकारी मंडळ, बरोबर आहे, कार्यकारी मंडळ, बरोबर आहे. हा, जसं की आपण आता आजच्या घडी आपण म्हणू शकतो की सरकार कोरोनाची परिस्थिती म्हणजे काय आटोक्यात आणण्यासाठी, थोडं त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी अयशस्वी ठरत आहे. आपण कोणावर दोष देत आहोत, सरकारला दोष देत आहोत. म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती काही बोलू शकतो, बरोबर आहे, काही बोलू शकतो. म्हणजे त्याला जे काही अडाणीपणा किंवा नेमकं अज्ञानपणा घेऊन नेमकं तो बोलण्याचं कार्य करत असतो. हे टीका कोणावर करतं, कार्यकारी मंडळावर करतं. हे सहजा नेमकं कार्यकारी मंडळ हे नॅरो डेफिनेशन झालं. म्हणजे या ठिकाणी फक्त तेच अंमलबजावणी करतात. या ठिकाणी हे कायदे मंडळ, न्यायमंडळ जिम्मेदार आहे का, नाही. त्याच्यामुळे तो सहजासहजी विचार जर केला तर नॅरो डेफिनेशनचा विचार केला जातो, बरोबर. हा, आता हा भाग झाला. आता आपल्याला जायचं या ठिकाणी न्यायालयीन पुनर्लोकन आणि घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याचा सिद्धांत याचा विचार करायचा आहे, बरोबर. हा आपल्या सिलेबसची दुसरी कॉपी आहे. तर या ठिकाणी पहा, हा जे काही मी या ठिकाणी अंडरलाईन केला आहे हा भाग जो आहे तो आपल्या या MPSCच्या सिलेबसमध्ये हा भाग काय करण्यात आला आहे, ऍड करण्यात आलेला आहे. म्हणजे या भागाचा सुद्धा नेमका आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये आपला समावेश करण्यात आलेला आहे. न्यायालयीन पुनर्लोकन आणि घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा सिद्धांत, घटनेच्या काय मूलभूत वैशिष्ट्ये त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने कसा सिद्धांत मांडला गेला याचा विचार करायचा आहे. पुन्हा
जास्तीत जास्त नेमके या ठिकाणी केशवानंद भारती खटला, मनेका मद्रास राज्य, बरोबर आहे, आणि मिनर्वा मीर खटले याचा सुद्धा आपल्याला सविस्तररित्या विचार करायचा आहे. वाटलंच तर थोडक्यात केशवानंद भारती खटला कायदा जो आहे तो या ठिकाणी 1973 आणि तारीख आहे बघा 24 एप्रिल, बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळेस ही गोष्ट अंमलात आलेली आहे. मी पुन्हा विचारेन की केशवानंद भारती कायदा 1973 24 एप्रिल, बरोबर आहे, तारीख आहे लक्षात ठेवायचं. आणि सिव्हिल सर्व्हिस इंग्रजाच्या काळात ज्यावेळेस नेमकं एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतल्या जात होत्या त्या काय सिव्हिल सर्व्हिस, बरोबर आहे. हे सिव्हिल सर्व्हिस याला 21 एप्रिल, बरोबर आहे, 21 एप्रिल हा सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून पाळला जातो. आपल्या माहितीच मी या ठिकाणी सांगण्याचं काम करत आहे, बरोबर, सिव्हिल सर्व्हिस. त्याच्यानंतर दुसरा भाग, आता प्रमुख आयोग आणि मंडळाची रचना आणि कार्य, त्यामध्ये प्रमुख आयोग कोणते आहेत, त्यांची मंडळ कोणती आहेत, त्यांचे कार्य कोणते आहेत, या सर्वांचा विषय म्हणजे विस्तृत स्वरूपात आपला विचार करायचा आहे. आणि निवडणूक आयोगाचं कार्य काय असतं, बरोबर आहे, त्याची रचना कशी असते, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, बरोबर, या सर्वांची बाब आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायची आहे. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग, बरोबर आहे, केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग याचा पण विचार करायचा आहे. राष्ट्रीय महिला आयोग, आता वेगवेगळ्या पद्धतीचे काय आयोग निर्माण आहे, त्या आयोगाच्या माध्यमातून भारतासाठी कोणत्या पद्धतीने कार्य केलं जातं हे बघायचं आहे. मानवी हक्क आयोग, बरोबर आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आयोग, राईट. नदी पाणी विवाद निवारण मंडळ. आता पहा, नदी पाणी निवारण, बरोबर आहे, वाद मंडळ, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे सहसा नेमकं प्रत्येक ठिकाणी राज्यामध्ये जसं की नेमकं प्रत्येक असं कोणतं ठिकाण आहे की त्यांनी त्या ठिकाणी भांडण नाही अशात लावलं नाही, बरोबर आहे, कारण का कोणत्या ना कोणत्या घटकातून काय लागत असतं, भांडण लागत असतं. तर तसं या ठिकाणी राज्यामध्ये जे काही पाणी वाटप असतं, एखाद्या राज्यामध्ये काय असं धरण असेल आणि त्या धरणातलं पाणी दुसऱ्या राज्यामध्ये जर न्यायचं असेल तर त्या ठिकाणी अग्रीमेंट केलं असतं. परंतु काही काळाच्या नंतर किंवा काही कोणतं सरकार असतं त्या काळाच्या नंतर तिथं काय दोघांमध्ये काय असतात, एक प्रकारचा संवाद त्यांचा जमीन असा होतो आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो आणि ते एकमेकास पाणी देण्यास काय करतात, मनाई करतात. हा जो असा गंभीर प्रश्न असतो तो प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी नदी पाणी विवाद निवारण मंडळ यासाठी खास एक आर्टिकल आहे संविधानाने दिलेलं आहे. ते आर्टिकलचं नाव आहे पहा, आर्टिकल किती 262, बरोबर आहे. या आर्टिकलचा उपयोग करून आपल्याला नदी पाणी विवाद निवारण मंडळ या ठिकाणी करता येतं, बरोबर आहे. आता पहा, या ठिकाणी हा जो अधिकार आहे ते कोणा दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, बरोबर आहे, संविधानाने, बरोबर आहे, संविधानाने कोणाला दिलेला आहे, तो कायदे मंडळाला दिलेला आहे. कायदे मंडळ या ठिकाणी सविस्तर पहा, कायदे मंडळ मध्ये काय असतं, संसद असते, बरोबर आहे. संसदेने कायदा केला की किंवा संसदेने वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या आणि उपाययोजना करून त्यानं काय आर्टिकल किती 262 नुसार नेमकं काय आर्टिकल 262 नुसार हा नदी पाणी विवाद निवारण मंडळ हा कशा पद्धतीचं निवारण करायचं आणि कशा पद्धतीनं ते जे काही वाद आहे तो मिटवायचा या ठिकाणी कायदा करून किंवा उपाययोजना करून आर्टिकल 262 च्या अंतर्गत उपाययोजना करते. परंतु या ठिकाणी संसद काय सांगते की सर्वोच्च न्यायालय, आपण जसं मी या ठिकाणी न्यायमंडळ म्हणलं, कायदे मंडळाने काय केला, कायदा केला, कार्यकारी मंडळाने त्याची अंमलबजावणी केली आणि न्यायमंडळ काय करतं, त्याच्यात तपासणी करतो. तसं या ठिकाणी कायदे मंडळ काय सांगते किंवा संसद काय सांगते, बरोबर आहे, संसद काय सांगते की सर्वोच्च जे काही न्यायालय आपलं म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च, बरोबर आहे, सर्वोच्च न्यायालयाने, बरोबर आहे, यामध्ये काय करता कामा नये, हस्तक्षेप, बरोबर आहे, हस्तक्षेप करता कामा नये, बरोबर आहे, कामा नये. म्हणजे असे संसदेने बरेच कायदे नेमकं जसं भारत स्वतंत्र झाला तसं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नेमकं काय संसदेने आपलं काय कायदे मंडळ कायदे केलेले, कायदे म्हणजे नियम बनवलेले आहेत. त्या नियमामध्ये कोण्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय काय करतं, हस्तक्षेप करतं आणि त्यामध्ये बदल करण्याचं कार्य करत असतं. परंतु संसदेने या ठिकाणी खास सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये असा स्पष्ट उल्लेख केला आहे. मग या ठिकाणी एवढं सांगण्याचं कारण या ठिकाणी प्रश्न आपला असा आहे की म्हणजे या ठिकाणी कुणी कोणाला, बरोबर आहे, कुणी कोणाला म्हणजे जसे की नेमकं सर्वोच्च न्यायालयाने नदी पाणी वाटप किंवा विवाद निवारण मंडळ यामध्ये हस्तक्षेप करावा किंवा करावा नाही असा कोणी उल्लेख केलेला आहे असा जर आपला प्रश्न पडला असेल तर त्या ठिकाणी पर्याय असेल आपलं काय प्रश्न क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक काय संविधान असेल, दुसरा असेल संसद, बरोबर आहे, आणि तिसरा असेल दोन्ही, बरोबर आहे, दोन्ही, आणि चौथा काय असेल यापैकी नाही, बरोबर आहे. असं जर असेल आपलं सर्वांचा प्रश्न एक म्हणणं काय असेल, संविधान कोणी म्हणेल, कोणी संसद म्हणेल, कोणी दोन्ही म्हणेल, बरोबर आहे, कोणी यापैकी नाही म्हणेल. पण यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे पहा, इथे एक मी विस्तार मांडलेला आहे. आज्ञापन दिलेल्या कायदा करण्याची संविधानानं पण अधिकार दिलेला आहे कायदा करण्याचा कायदे मंडळाला. मग कायदे मंडळ काय करतं, कायदा करतं, बरोबर आहे. मग कायदे मंडळानं कायदा केला, संसदेने कायदा केला, बरोबर आहे.
संसदेने काय काय केलं, परंतु संसदेनंच नेमकं सर्वोच्च न्यायालयाला काय सांगितलं की बाबा तुम्ही नदी पाणी विवाद निवारण मंडळ या कार्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करता कामा नये किंवा यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही असा सरळ असा उल्लेख तुम्ही केला होता, संसदेनं सर्वोच्च न्यायालयाला केलेला होता. परंतु तोच उल्लेख संविधानाने या सर्वोच्च न्यायालयाला केलेला आहे का, असं बंधन आहे का, नाही. म्हणजे मला सांगायचंय की या ठिकाणी संविधान हा पर्याय नेमकं काय चुकीचा आहे, कारण संविधानानं सल्ला दिला संसदेनं सर्वोच्च न्यायालयाला उल्लेख केला होता काय हस्तक्षेप करायचा नाही. म्हणजे हा जर पर्याय चुकीचा असेल तर नेमकी ह्यापैकी दोन्ही हे पर्याय चुकीचा झाला. यापैकी नाही म्हणलं तर यापैकी आपल्याला थोडक्यात सांगता येतं संसद हा घटक काय नेमकी या ठिकाणी महत्वाचा आहे, बरोबर. तर या पद्धतीनुसार आपण याचा विस्तार पाहिला. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनुसार एक आपला काय अभ्यासक्रम म्हणून मी नाही, एक अभ्यासक्रम मी आणि एक थोडक्यात आपण या ठिकाणी म्हणजे काय डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर म्हणून सुद्धा नाही, आपण या ठिकाणी सर्व गोष्टी मी सांगण्याचा वारंवार काय करत आहे, उपयोग करत आहे त्याचा. आणि हे या गोष्टी आपण काय जास्तीत जास्त काय घेतल्या पाहिजे, लक्षात घेतल्या पाहिजे. त्याचा जर आपला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तसेच आपल्याला या ठिकाणी भारतीय संघराज्य व्यवस्था याचा विचार करायचा आहे. म्हणजे आपल्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संघराज्य व्यवस्था याचा देखील फार मोठ्या प्रमाणात आपण विचार करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, हे पाहण्याच्या अगोदर बरोबर आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी शब्द कोणता समजून घ्यायचा, संघराज्य, बरोबर. या ठिकाणी संघराज्य, राईट, संघराज्य. तर संघराज्य या शब्दाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, फेडरेशन म्हणतो, बरोबर आहे, फेडरेशन, राईट. हा, आता पहा संघराज्य. आता मुळात आपला विचार काय चालायचा, विचार काय आपला की भारत हा संघराज्य आहे किंवा नाही, बरोबर. आता माझा पहिला सुरुवातीचा प्रश्न तुम्हाला असा आहे की भारत हा संघराज्य आहे किंवा नाही, बरोबर. तर याचं उत्तर काय आहे, भारत हा संघराज्य नाही, बरोबर आहे. भारत हा संघराज्य नाही म्हणजे वाटतं या ठिकाणी लिहू शकता तुम्ही, भारत काय संघराज्य नाही, राईट आहे, संघराज्य नाही, बरोबर. परंतु भारताची जी काही व्यवस्था आहे ती कशी आहे, संघराज्य स्वरूपाची आहे. भारत हा संघराज्य नसून भारताची व्यवस्था कशी आहे, संघराज्य स्वरूपाची आहे, बरोबर. ओके, आता पहा संघराज्य. आता ज्या ज्या ठिकाणी संघराज्य तुम्हाला हा शब्द येईल, ज्या ज्या ठिकाणी शब्द येईल संघराज्य, त्या ठिकाणी पहिला मुद्दा असतो या ठिकाणी की जो काय देश असेल, बरोबर आहे, त्या देशाची निर्मिती जी आहे, बरोबर आहे, देशाची निर्मिती, बरोबर आहे, देशाची काय निर्मिती कशापासून झाली पाहिजे, करारापासून ऍग्रीमेंट, बरोबर आहे, करारापासून होणे. देशाची निर्मिती करारापासून होते, बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की त्या देशामध्ये जे काही केंद्र आहे, केंद्र आणि दुसरा काय आहे, राज्य, राईट आहे, राज्य. यामध्ये कसं असतं तर दोन्हीला सारखं माप असतं. म्हणजे केंद्राला जेवढे अधिकार असतात तेवढेच काय असतात, राज्याला अधिकार असतात. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला काय करता येतं, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, बरोबर आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका याचं उत्तम उदाहरण समजून घेता येईल की अमेरिकेमध्ये तिथली काय ज्युडिशियरी सिस्टीम असेल, तिथली काय न्यायमंडळ, हे आपण उल्लेख केला, न्यायमंडळ असेल, कायदेमंडळ असेल, संविधान असेल, बरोबर आहे. या त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, लोअर कोर्ट असेल, हे सर्व जे काय आहे भारतामध्ये कसं असतं की भारतामध्ये एकात्मक स्वरूपाचं म्हणजे भारत हा संघराज्य नसून तो काय संघराज्यात्मक स्वरूपाचा आहे. परंतु भारतामध्ये याचा जर विचार केला तर केंद्र आणि राज्याचा, बरोबर आहे, केंद्र आणि राज्य, राईट आहे, केंद्र आणि राज्याचा जर विचार केला तर राज्यापेक्षा कोणाला अधिकार जास्त आहेत, केंद्र सरकार अधिकार जास्त आहेत. असं कुठलंही राज्य नाही की त्यामुळे केंद्रापेक्षा त्याला राज्याला अधिकार जास्त तसं तर कुठे आपल्याला आता पण आढळून आलेला नाही, बरोबर. तर अमेरिकेमध्ये काय दिसून येतं की केंद्र बरोबर राज्य म्हणजे केंद्राला जेवढे अधिकार असतात तेवढेच कोणाला असतात, राज्याला अधिकार असतात. त्याचं उत्तम उदाहरण युनायटेड स्टेट अमेरिका, बरोबर आहे. जसे की आता करारातून देशाची निर्मिती करारापासून झाली आहे. आता हे मुद्दा कसा समजून घेता येईल आपल्याला, तर या ठिकाणी पहा देशाची निर्मिती करारापासून. तर देशाची निर्मिती आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण नकाशा काढतो, नकाशामध्ये बघतो अमेरिका म्हणतात, सहज अमेरिका म्हणतो, पण भारताने ज्यावेळेस नेमकं जातो त्यावेळेस नेमकं उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असे नेमकं त्याचं विभाजन झालं, बरोबर. म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे जे भाग आहे ते कशातून झालेला आहे, करारातून झालेला आहे. त्यामुळं त्यामध्ये प्रत्येक नेमकं जे काही सिटिझनशिप असेल हे वैयक्तिक प्रत्येक देशाला प्रत्येक राज्याला काय त्याची रचनाच त्याची प्रत्येकाची काय आहे वैयक्तिक स्वरूपाची आहे. म्हणून त्याला केंद्र आणि राज्य, राज्याला जितके अधिकार तितकेच केंद्राला अधिकार आहे. ओके, हा पॉईंट क्लिअर. मग आता या ठिकाणी देशाची निर्मिती करारापासून अमेरिकेची झाली, परंतु भारताची करारातून निर्मिती झाली का, भारताची निर्मिती करारातून झालीच नाही, बरोबर आहे. या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही. आता काही जणांचा प्रश्न असेल जम्मू काश्मीर आहे, सिक्कीम आहे, बरोबर आहे. आता अपवाद एक दोन जर घटक राज्य असतील त्यांची निर्मिती जर करारातून झाली असेल तर आपला सर्वसामान्य जे काही सर्व घटक राज्य त्यांची देखील निर्मिती करारातून झाली असं म्हणता येईल का, नाही, बरोबर. अपवादात्मक होऊ शकतं, परंतु त्या तरी विचार केला तरी केंद्रापेक्षा आपल्या राज्यापेक्षा कोणाला अधिकार जास्त आहेत, केंद्राला अधिकार जास्त आहेत. म्हणजे आपल्या लक्षात आलं भारत हा संघराज्य नसून तो कशा स्वरूपाचा आहे, संघराज्य स्वरूपाचा आहे, बरोबर.
तर हा ही गोष्ट आपल्या या ठिकाणी लक्षात आली. मग आपल्याला या ठिकाणी या भागाचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला जायचे कोणी तर भारतीय संघराज्य व्यवस्था, यामध्ये कोणकोणते विषय याच्या अंतर्गत मोडतात. म्हणजे ही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला अख्खा एवढा सिलेबस आपल्याला काय करावं लागेल, कव्हर करावं लागेल. पुन्हा नेमकं हे आपल्याला समजायला सोपं जाईल. बरोबर. आता पहा, भारतीय संघराज्य व्यवस्था कशा स्वरूपाची आहे, संघराज्यात्मक स्वरूपाची आहे. बरोबर आहे. परंतु भारत हा संघराज्य नाही. बरोबर. तो कसा आहे, राजाचा संघ आहे. माझ्या शब्दात लक्ष द्या. भारतीय संघराज्य व्यवस्था कशी आहे, संघराज्यात्मक स्वरूपाची आहे. परंतु तो भारत हा संघराज्य नसून तो काय, भारत हा राजाचा संघ आहे. भारत हा राजाचा संघ आहे. युनियन ऑफ स्टेट. बरोबर आहे. म्हणजे तो कशाचा आहे, स्टेट राजाचा संघ आहे. बरोबर. ओके. कायदेविषयक विषयाचे वाटप. आता जे का भारतामध्ये कायदे मंडळ आहे त्यामध्ये कायदेविषयक विषयाचं काय केलं जातं, वाटप केलं जातं. यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे कोणता, संघसूची. संघसूची म्हणजे केंद्र सरकार. बरोबर आहे. राज्यसूची म्हणजे राज्य सरकार. आणि समवर्ती सूचीमध्ये आता या ठिकाणी एक महत्वाची बाब आहे. पहा, संघसूचीमध्ये कोण कायदे करू शकतं, केंद्र सरकार करू शकतं. राज्यसूचीमध्ये कोण करू शकतं, राज्य सरकार करू शकतं. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जर तुलना केली ते वैयक्तिक, त्याचा संबंध वैयक्तिक झाला. परंतु संघसूची राज्यसूची हे वैयक्तिक झाली. परंतु संघसूची आणि राज्यसूची या दोन्हीही कायदा कोणावर करू शकतात, समवर्ती सूचीवर करू शकतात. आता मला सांगा, समवर्ती सूची एक घटक आहे. या एका घटकावर म्हणजे संघसूची सुद्धा कायदा करू शकते आणि राज्यसूची सुद्धा काय करते, कायदा करू शकते. तर या ठिकाणी कोणाचा कायदा ग्राह्य श्रेष्ठ मानला जातो, तर कोणाचा कायदा ग्राह्य श्रेष्ठ मानला जातो, संघसूचीचा. का, तर या ठिकाणी मुळात काय आपण या ठिकाणी काय केलं, राज्यापेक्षा कोण अधिकार जास्त आहेत, केंद्राला अधिकार आहेत. त्यामुळं या ठिकाणी राज्यसूचीचा कायदा ग्राह्यश्रेष्ठ मानला नसून आपलं काय, संघसूचीचा किंवा केंद्र सरकारचा कायदा जो आहे तो कसा मानला जातो, ग्राह्यश्रेष्ठ मानला जातो. त्याला मान्यता दिली जाते, त्याचं कायद्यात रूपांतर केलं जातं. बरोबर. ओके. वरचे विषय आपल्याला क्लिअर झाले. यामध्ये किती विषय आहेत, संघसूचीमध्ये किती आहेत, समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहेत, याची विस्तृत माहिती आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर कलम 370 बरोबर आहे, रद्दबातल, याबद्दल सुद्धा आपण चर्चा करायची. पुन्हा नेमकं कलम 371 आहे असममितीय. पुन्हा नेमकं त्याला काय म्हणून आपण, असेमिमेट्रिकल संघराज्य व्यवस्था. याचा देखील आपला बारकाईने विचार करायचा आहे. राज्याची भाषावर पुनर्रचना. आता भाषावर पुनर्रचना जर म्हणायला गेलो तर आपल्याला या ठिकाणी बऱ्याच भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. जसे की हिंदी आहे, इंग्रजी आहे, मल्याळम आहे, तेलुगू आहे. बरोबर आहे. अशा अनंत भाषा आहेत नेमकं. परंतु अगोदर किती भाषा होत्या, ज्यावेळेस नेमकं संघराज्य किंवा नेमकं ज्यावेळेस संविधान निर्माण करण्यात आलं त्यावेळेस भाषांना किती भाषांना राज्यभाषा किंवा नेमकं केंद्र भाषा किंवा नेमकं राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता देण्यात आली. बरोबर आहे. याचा आणि पुन्हा नेमकं आपलं काय घटना संविधानामध्ये चेंजेस करून त्याच्यामध्ये कोणकोणत्या भाषा ऍड करण्यात आल्या, या सर्व बाबीचा आपला पुढील भागामध्ये काय करायचा, विचार करायचा. म्हणजे थोडक्यात आपला काय राज्याची भाषावर पुनर्रचना याचा देखील आपला विचार करायचा आहे. प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आणि नव्या राज्याची निर्मिती. म्हणजे नव्या राज्याची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते. बरोबर आहे. नव्या राज्याची निर्मिती, तिची राजधानी. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचं घटना दुरुस्ती करून नेमकं त्या ठिकाणी आपण नव्याने निर्मिती करावी लागते. मुळातच काय, भारतामध्ये घटक राज्याची संख्या कशी आहे, जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी राज्याची निर्मिती कोणत्या त्या ठिकाणी आपला विषय कोणते अंतर्गत करावे लागतील, कोणती घटना दुरुस्ती आहे आणि त्या ठिकाणी कोणते मुद्दे समाविष्ट करून राज्याची निर्मिती केली जाते, हे पण आपल्याला या ठिकाणी एकदम चिकित्सक पद्धतीने विचार करायचा आहे. त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध. केंद्राचा संबंध कसा असतो, राज्याचा संबंध कसा असतो. बरोबर आहे. आणि यामध्ये केंद्राला राज्यापेक्षा केंद्राला अधिकार जास्त कसे असतात याचा देखील संबंध समजून घ्यायचा आहे. प्रशासकीय कार्य असतील किंवा कार्यकारी अधिकार असतील किंवा वित्तीय संबंध, या सर्व बाबीचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे. संघराज्यातील संबंध. आता राज्यातील फक्त या ठिकाणी काय उल्लेख केला आहे, राज्यातीलच फक्त संबंध. बरोबर आहे. राज्यामध्ये संबंध कसे असतात, आंतरराज्य परिषदा, विभागीय परिषदा. बरोबर आहे. यामध्ये जसं की आता थोडक्यात पहा की आता जसे की आपण थोडक्यात भारताचा विचार करू. भारतामध्ये पण किती घटक राज्य, 29 घटक राज्य, काय 7 केंद्रशासित प्रदेश. बरोबर आहे. ते आपण उल्लेख केला. पुन्हा नेमकं काय करू, महाराष्ट्राचा विचार करू. बरोबर आहे. महाराष्ट्राचा विचार जर केला नाही, बरं असं करा, ओके, काय अडचण नाही. महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्राचा विचार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपला एकूण किती विभाग दिसून येतात, विभागीय एक प्रशासकीय विभाग किती दिसून येतात, आपला 6 विभाग दिसून येतात. त्या 6 विभागापैकी आपण जर थोडक्यात जसे की 6 विभाग. बरोबर आहे. आता केंद्र सरकार काय करणार, महाराष्ट्राला सूचना देणार. महाराष्ट्र सरकार काय करणार, विभागीय आयुक्ताची काय करणार, प्रशासकीय किंवा म्हणजे काय त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नेमकं काय करणार, मीटिंग घेणार आणि राज्यामध्ये काय घडामोडी चालतात नेमकं हे समजून घेणार. बरोबर आहे. कशाद्वारे ते विभागीय परिषदा किंवा विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून. मग विभागीय आयुक्त नेमकं प्रत्येक राज्याची आपलं काय जिल्ह्याशी नेमकं संपर्क साधणार आणि तिथली जे काही हालचाल आहे ते समजून घेणार. म्हणजे एक प्रकारची साखळी कशा पद्धतीने आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. बरोबर. नीती आयोग आणि संघराज्याचे बदलते स्वरूप. आता काय वरच्या काळानुसार नेमकं काय संघराज्याचं स्वरूप सुद्धा काय होत आहे, बदलते स्वरूप आहे. याचं बदलतं स्वरूप काय आहे, अगोदर कसं होतं, बरोबर, आता काय होत बदलते, त्याच्यात चेंजेस काय होत आहे
याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. बरोबर. त्याच्यानंतर सरकारी आयोगाच्या शिफारसी, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असं की भारत हा नेमकं संघराज्य नसून तो काय संघराज्यात्मक स्वरूपाचा आहे. म्हणजेच भारत हा संघराज्य नसून तो काय तो संघराज्यात्मक स्वरूपाचा आहे आणि तो राजाचा काय आहे संघ आहे. बरोबर. भारत हा संघराज्य नसून तो राजाचा संघ आहे असं या ठिकाणी सांगता येईल. तर ही संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, परत फेडरेशन आपण या घटकाचा विचार केला. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी संघराज्य असेल, ज्या ज्या ठिकाणी फेडरेशन हा शब्द येईल त्या ठिकाणी राज्य बरोबर काय केंद्र, राज्य बरोबर केंद्र ही गोष्ट सर्वांना लक्षात ठेवायची. याचं उत्तम उदाहरण कोणाकडे पाहता येतं, युनायटेड स्टेट अमेरिका. बरोबर आहे. याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी समजून घेता येतं. याचा आपल्याला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्ही घेऊ शकता.